राधा काय राधा राधेकडे राधा 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 मम्मा 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 मम्मा. नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर ही आमची वृंदा म्हणजेच राधा आणि राधाचा आज पहिला वाढदिवस आहे. हो हो. आणि हे आमचं बाळ मस्त आंघोळ करून छान सिल्की हेअर सोबत रेडी आहे. नको तोंडात घालू राजा, ते नको घालू. हा आई गो तू मारलंच मला. नको 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 मारू नको नको. हे असं आहे, सध्या हीच फेज चालू आहे. मध्ये चापट ओढेन तयार केला होता छान मेकअप करून मस्त पैकी व्हिडिओ शूट करेल, बट अजिबातच वेळ नाहीये. संध्याकाळी वाढदिवस आहे आणि गेली 15 ते 20 दिवस झाला आम्ही तिच्या बड्डेचं प्लॅन करतोय, बऱ्याच गोष्टी जमवून आणतोय. त्यात आता आईची आणि बापाची पण फरफट होते. बाबाला बाहेरचं बघायचंय, आईला ह्या मॅडमची झोप बीप बघायची आहे. 2:30 वाजलेले आहेत घड्याळात आणि आज माझ्या लाडोलीचा पहिला बड्डे. खूप वेळा मी आठवडा झालं रडतीये, खूप इमोशनल फील होत आहे. म्हणजे असं वाटलं की खूप लवकर बाळ मोठं झालंय आणि दिवस कसे गेले मलाच समजलं नाही. प्रत्येक दिवस खूप मोठा जातो, पण हे दिवस असे पटपट 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 निघून गेले. आणि आईच्या जर्नीतला हा इमोशनल पॉईंट आहे, तिचा पहिला वाढदिवस बाळाचा. तर चला तर मग व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. काय माहीत नाही काय होईल आज, बट आम्ही छानपैकी एका हॉटेलमध्ये बड्डे पार्टी अरेंज केलेली आहे. घरच्यांना आम्ही खूप मिस करू. इथे खूप थंडी आहे, म्हणजे आम्ही रूम हीटर लावलाय तेव्हा मी कुठंतरी चांगला टॉप आणि तिला छान कपडे घालू शकले नाही. तर आम्ही 24 तास जर्किनमध्ये असतो, कारण इथं टेम्परेचर खूप लो झालंय आणि बऱ्याचपैकी सगळीकडे खूप जास्त थंडी वाढली. महाराष्ट्रात पण खूप थंडी आहे. दॅट्स वाय आम्ही पण तिकडे जाऊ शकलो नाही आणि ते पण इकडे येऊ शकलो नाही. पण आम्ही आमच्या घरच्यांना खूप मिस करतोय. काश सगळी इथं असते, बट ठीक आहे. सगळ्यांनी त्यांचे विशेष आणि गिफ्ट दोन्ही पाठवलेलं आहे. आणि राधाचं सांगायचं म्हटलं तर मॅडम सध्या 4-5 पावलं टाकतायत, थोडं थोडं चालतायत. पहिले मला वाटलं की 1 वर्षाच्या आधी तिनं पटपट पटपट चालावं, बट प्रत्येक बाळाची जर्नी ही वेगवेगळी असते. काही लेकरं लवकर चालतात, काही लेकरं उशिरा चालतात. दॅट्स ओके. उगाच वॉकर आणून त्यांना बळेच चालवणं मला पटत नाही. दॅट्स आपण एवढं एक्सपेक्टेशन लोकांच्या थ्रू म्हणजे लोकांकडे बघून एक्सपेक्टेशन नाही करू शकत. तिची ती जर्नी आहे. ते काय 4-5 पावलं चालते. आणि अजून काय सांगू, फ्युचरमध्ये माझी राधा जेव्हा हा व्लॉग बघेल तेव्हा ती म्हणेल काय वेडी होती मम्मा, शूट करत बसायची. आय डोंट नो. खूपच डे. हो आले बाबा आले. तर चला, ही अशीच होमलेस आई आहे. बघू आता संध्याकाळी मला कितपत रेडी होता येते. मॅडमचं तर झालंय सगळं, आता फक्त झोपवायचं आहे आणि झोपेतून उठून तिला छान फ्रॉक घालायचा आहे. इतकी थंडी आहे की आम्ही इतका सुंदर तिला फ्रॉक घेतलाय, बट त्या फ्रॉकमध्ये आम्हाला स्वेटर घालायचा आहे लॉंग हँडचा. त्यामुळं सगळं फोटोशूट वगैरे मागचं आम्ही तिला थर्मल घालून केलं. आता पण तिला थर्मलच घालायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये स्वेटर घालायचं आहे. बरंच काही आहे. तर चलो ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंटमध्ये हॅपी बर्थडे म्हणायला विसरू नका. चला, कसं वाटतं तुला, कसं वाटतं तुझा बर्थडे, तर कसं वाटतं? हाँ राधा राधा हाँ 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 मैं तो लावायचं. टीव्हीकडे बघायली. हाँ आहा आहा. एक दिन उसको राधा ने खाया, सबसे प्यारी कौन है. गाणं म्हण रे बाबा, गाणं म्हण. हाँ. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारी कौन है. राधा. हमारी राधा. किती खुश झाली माहिती. राधा हमारी राधा. चंदा ने सबसे प्यारा कौन है. कौन है राधा, कौन है, कौन है, कौन है राधा. हमारी राधा. मुझे देखो. हॅपी बर्थडे राधा. हॅपी बर्थडे बाळा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू अच्छा. यू. पापा 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 पापा. ती खेळत बसली चेन सोबत.
ड्रेसच्या आतमधून घालण्यासाठी स्वेटर, सॉक्स आणि हे सोन्याचे दागिने, चेन, कडे, अंगठ्या, हातातले बरंच काही बांगड्या ते किती घालून देते आणि हा राधाचा सुंदर, सुंदर बर्थडेचा ड्रेस. खूप साऱ्या दुकानांमधून शोधून आम्ही हा ड्रेस तिच्या बर्थडेसाठी सिलेक्ट केला. तशा 2 मोठ्या फ्रॉक घेतल्या होत्या. त्यातला हा आम्हाला असं वाटलं, की हा बर्थडेसाठी परफेक्ट ड्रेस आहे. बघू आता सारी तयारी झालेली आहे आणि राधा कितपत रेडी करून देते. हे बेल्ट घालायचं ठरवलंय, बट मला नाही वाटत ती केसांना काहीच लावून देत नाहीये. त्याच्यामुळं ते नाही लावून दिलं तर साध्या पिना फक्त लावायच्या आहेत आणि ही आता राधा उठण्याची वाट बघते. तिला रेडी करायचंय आणि ह्या मॅडम शांतपणे झोपी गेलेल्या आहेत. बघा, गोड गं माझं बाळ टचूड. तर हे असं शांत झोपी गेलंय. म्हटलं तिची झोप छान झाली तर ती फ्रेश राहील आणि ह्या मॅडम खूप सारे कष्ट असतात बाळाच्या मागं आणि हे मी खूप इमोशनल दिवसभर मी अशीच इमोशनल होते. म्हणजे असंच आहे ते. आणि राधा उठायच्या आधी म्हटलं मी माझा मेकअप करून घ्यावा. मला जास्त मेकअप करता येत नाही, बट तरी आपलं फाउंडेशन, आयलाइनर आणि लिपस्टिकला आपण मेकअप म्हणतो. बाकीचं तर काय ते काउंटर-बिंटर आपल्याला काही येत नाही. आता राधा उठायची वाट पाहत बसली मी. आणि मॅडम उठल्यावर तिला रेडी करायला घेतलं, तर मॅडमनी इतका गोंधळ घातला, बघू शकता तुम्ही. आता ते मागं कार्टून लावलं होतं कॉपीराईट क्लेममुळं व्हिडिओमध्ये. बऱ्याच गोष्टींचा आवाज मला म्यूट करून व्हॉईस ओव्हर द्यावा लागतोय. आता त्याला पर्यायच नाहीये. पण तरीही तिने मला खूप पळवलं या ड्रेस घालण्याच्या मागे आणि तिनं केसांना ॲज युजुअल बेल्ट लावूनच दिला नाही, म्हणून तिला क्लिपच लावली आम्ही. माझं गोड बाळ. असं होता आमचा प्रयत्न, की तिला जितकं कमी रडू, तितकं ती अजून जास्त फ्रेश राहील आणि तिचा बर्थडे आहे शेवटी. आणि हे बघा किती गोड गं! झालं बाई 1 वर्षाचं लेकरू माझं. आईचे खूपच कष्ट असतात सगळ्यामागे. म्हणजे आई हा लेकराच्या आयुष्यातला एक मेन घटक असते आणि बाकीचं मग परत येणार सगळं. मी अजूनही रेडी झालेली नाही. म्हटलं तिला आधी रेडी करावं आणि मग मी रेडी व्हावं. ते पण जाता-जाता 5 मिनिटामध्ये. मला नाही वाटत बाकीच्या गोष्टी मला काही करता येतील. आता फक्त ड्रेस चढवायचा आणि मला पण तिच्यासोबत निघायचं आहे. मॅडम मस्त आता आनंदित झालेल्या आहेत शेवटी आणि ही अशी खेळत होती. गोडूल गं माझं. आणि दागिने तिला घातले होते. अंगठी बघा कशी ओढती. इतके सोन्याचे भाव वाढले, त्यातलं एक जरी पडलं तरी माझं काही खरं नाही. हे माझी प्रिन्सेस, गोड गोडूलं टचूड बाळा. कितीतरी वेळा तिची नजर काढली असेल दिवसातून. इतकं इतकं भारी वाटतंय माझं बाळ बाई 1 वर्षाचं झालं. आणि चला आता ह्या मॅडमला घेऊन आता बर्थडे हॉलला जायचं. हा राधाचा गोड-गोड बाबा असा रेडी झालाय आणि मीही अशी रेडी झालेली आहे. हा खास ड्रेस राधाच्या वाढदिवसासाठीच आणलेला आहे. क्लासला असायला. लगबगीने आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथला हॉल खरं तर हे मला पण सरप्राईज आहे, की हॉल कसा सजवलेला आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. वाढदिवसादिवशी इतके सगळे जमलेले आहेत. ही कार राधाच्या मामाने आणि आजीने गिफ्ट केली. म्हटलं एंट्रीसाठी हीच कार वापरावी, इतकी स्पेशल राधाचं गिफ्ट आहे बर्थडेचं. तर आता इथे पोहोचलेलो आहेत आणि राधा पण एवढी सरप्राईज झाली आहे. ते सगळं डेकोरेशन, ती सगळी माणसं, लाइटिंग ह्या सगळ्या गोष्टी बघून. तिला कदाचित भविष्यात आठवणार नाहीये, बट आम्हाला हा बर्थडे कायमचा लक्षात राहील. तर असं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे. मीच सरप्राईज होते, कारण मला माझ्या नवऱ्यानं असं सांगितलं होतं, की तुला पण खूप स्पेशल वाटेल. खरं तर मलाच असं वाटत होतं, की माझा स्पेशल दिवस आहे. ऑब्व्हियसली लेकराचा स्पेशल दिवस हा आईचा पण स्पेशल दिवसच असतो. आम्ही तिला आधी म्हणजे ती एवढी सरप्राईज होत होती, ती सगळीकडे बघत होती आजूबाजूला, की कुठे काही आहे, कुठला फुगा कुठे आहे. तिचं ते तिचं ते लक्षच नव्हतं कोणाकडे. ती फक्त असं बघत होती, की मी कशी ह्या फुग्यांवर अशी झेप घेईल छानपैकी. तिला आधी आम्ही फ्रेश करत होतो, हसवत होतो. फोटोज वगैरे काढत होतो. फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर सगळे आम्ही या बर्थडेला लावलेले होते. तर लेकरांना हसवणं, लेकरांना त्यांच्या स्पेशल दिवशी फ्रेश ठेवणं, हे
ज्यांना मुलं बाळ आहेत ना तेच समजू शकतात. राधा थोडीशी रुळली, की आम्ही तिला त्या कारमध्ये बसवून तिचं फोटोशूट केलं. म्हटलं थोडेसे फोटोज आणि थोडेसे व्हिडिओज आधीच बर्थडेचा केक कापायच्या आधी काढून घ्यावेत आणि या कारमध्येच तिचं आम्हाला औक्षण देखील करायचं होतं. कारण की 5 बायका बोलवून औक्षण करणं हे बर्थडेचं एक सगळ्यात पहिलं रिच्युअल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही 5 जणींनी मिळून राधाचं औक्षण करून घेतलं. आणि ही माझी वहिनी ऑल द वे दिल्लीहून आली आहे. वहिनी, भाऊ आणि त्याची फॅमिली. तर ही गुड्डी दीदी जी माझ्याकडे काम करते आणि बाकीच्या सगळ्या जणी कलीगच्या मिसेस ज्या चांगल्या मैत्रिणी झालेल्या आहेत आत्तापर्यंत. तर अशा प्रकारे राधा पण खूप इंटरेस्टिंगली सगळ्यात पार्टिसिपेट करत होती. सगळ्यांना स्माईल देत होती. छानपैकी सगळ्याकडे हसून पाहत होती. तर त्याच्यानंतर आम्ही स्टेजवर गेलो. म्हटलं आता वेळ आली आहे केक कापायची. पण राधा मॅडमनी हातात तो बलून घेतला. तो बलून काढून घेतला किंवा फोडला तरी राधा हे करते. तसं तिला नादी लावून आम्ही केक कापायचा प्रयत्न करत होतो. थोडंसं ती रडत पण होती. म्हटलं आधी तिला थोडंसं शांत करावं म्हणून मी घेतलं होतं तिला. तिचं असं म्हणणं होतं, की "मला बाबा तो मागचा छोटासा बलूनच हवाय." मग तिचं लक्ष एकदम दुसरीकडे विचलित करून आम्ही असा केक कापला आणि जेव्हा स्टेजच्या बाजूने लाइटिंग ते काही लाइटिंगचं होतं ते उडत होते, त्यावेळेस ती एकदम हसायला लागली आणि सगळीकडे अशी पाहायला लागली छानपैकी. अ, अशा प्रकारे माझ्या राधाचा बर्थडे झाला. सगळीकडून हॅपी बर्थडेचं म्युझिक वाजत होतं, डीजे वाजत होता. कॉपीराईट क्लेममुळं मी तो आवाज टाकलेला नाहीये. तर हॅपी बर्थडे बाळा, हा आनंदाचा क्षण. तुला जगातलं सगळं मिळो, सगळं तुला जे हवंय ते. तुझे आई-बाबा तुझ्यासाठी सगळं करतील, सगळं. तुला जे हवंय ते सगळं. तर आम्ही तिला थोडासा केक पण खाऊ घातला. आणि अशा प्रकारे राधाचा बर्थडे सेलिब्रेट झाला. तर ही अरेंजमेंट होती जेवणाची छानपैकी आणि हा माझा भाऊ आप्पा आमचा. तर तो दिल्लीवरून 8-9 तास प्रवास करून ते आलेले होते. आणि प्रिय राधा, आज तू 1 वर्षांची झालीस. खरं तर मी तयारच नाहीये या तुझ्या वाढदिवसासाठी. काल एवढूसा गोळा माझ्या ओंजळीत होता आणि आज असा घरभर दुडू धावतोय, रांगतोय आणि खिदळतोय. काल रडणारं, दिवस झोपणारं आणि रात्रभर जागवणारं माझं बाळ आज बोबडं का होईना कित्येक शब्द बोलतंय. इतकं भरून आलंय, काय बोलावं, काय सुचतच नाहीये. हा वाढदिवस कदाचित तुला आठवणारही नाही भविष्यात. पण तुझ्या आई-बाबासाठी हा वाढदिवस तुझा नेहमीच खास असेल. 1 वर्षापूर्वी तू आयुष्यात आलीस आणि आमचं आयुष्य आनंदाने भरून गेलं. तुझं पहिलं हसू, तुझं पालतं पडणं, घरभर दुडू रांगणं, तुझा पहिला दात, तुझं पहिल्यांदा उभं राहणं, पहिलं जेवण, तुझे पहिले बोबडे बोल, तुझं सगळ्यात आधी बाबा म्हणणं, तुझं पहिलं पाऊल, तुझं माझ्या कुशीत विसावणं, तुझं तुझ्या बाबाच्या अंगखांद्यावर खेळणं आणि तुझा हा पहिला वाढदिवस. अगणित आठवणी आणि तुझ्या भोवताली फिरणारं आमचं आयुष्य. मला अजूनही आठवतंय 1-2 वेळा तू आजारी पडली होतीस आणि आमचा जीव असा कासावीस झाला होता. त्यावेळेस आम्ही देवासमोर अजून जास्त हात जोडायचो, म्हणायचो, "आम्हाला काही होऊ दे, पण आमच्या बाळाला काही होऊ देऊ नकोस." तुला माहीत नाही की तू आम्हाला किती सावरलं आहेस. इतकं प्रेम, जिव्हाळा, आनंद पाहून जगणं सार्थकी झाल्यासारखं वाटतंय अगं. आता देवाकडे हात जोडले जातात ते फक्त आणि फक्त तुझ्या सुखासाठी. तुझ्या चमकणाऱ्या सुंदर डोळ्यात आता आम्ही आमचं आयुष्य शोधतो. आमचं आता सगळं जग तुझ्याच सभोवती झालंय आणि आज तुझा पहिला वाढदिवस. या पहिल्या वाढदिवशी देवाकडे फक्त
फक्त आणि फक्त एकच मागणं आहे, की जगातली सगळी सुख तुला मिळो. तुझ्या आई-बाबाचं तुझ्यावर खूप, खूप, खूप प्रेम आहे. हॅपी बर्थडे माझ्या बाळा. त्यानंतर आम्ही आमचे कपल फोटोज आणि माझे सिंगल फोटोज काढले. तर बऱ्याच दिवसांनी मी माझे फोटोज काढत होते आणि वाढदिवसाच्या सगळ्यात शेवटी आम्ही भरपूर नाचलो. सगळे नाचलो. खूप एन्जॉय केला. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मी असा दिलखुलास डान्स करत असेल, हा सगळा आनंद होता राधाचा वाढदिवस संपन्न झाल्याचा. आणि हे आम्ही दोघे जवळपास 10 वर्षाच्या जास्त काळ आम्ही एकमेकांना ओळखतोय. एकमेकांना सोबत मोठं होताना पाहिलेलं आहे. लग्न झालं, त्याच्यानंतर आमचं बाळ आमच्या कुशीत आलं आणि भारी वाटतंय खूप. ह्या माणसासोबत ना मी म्हातारपणापर्यंत हे सगळं करायला तयार आहे. आणि नेहमीच प्रेमात असतो आम्ही एकमेकांच्या आणि राधा खूप लक्की आहे. जसं आम्ही लकी आहोत राधा भेटली म्हणून, तसं राधा पण लकी आहे, की तिला इतके कूल आणि भन्नाट आई-वडील भेटलेले आहेत. वाढदिवस संपवून ज्यावेळेस आम्ही घरी आलो, त्यावेळेस फ्रेश झाल्यावर आप्पा असं बोलला, की "चला राधाचं जे गिफ्ट आहे, ते आपण असेंबल करूयात." खरं तर हे गिफ्ट राधाच्या बर्थडेच्या आधीच घरी आलं होतं. वहिनीला असं वाटलं, की कदाचित येणं नाही झालं तर आधीच ते गिफ्ट राधाला भेटावं म्हणून म्हणजे एवढं सगळं आधी गिफ्ट पहिल्यांदाच असं म्हणजे राधासाठी वहिनीनंच नेहमी पाठवलेलं आहे. याच्या आधी पण वहिनीनं खूप वेळा गिफ्ट पाठवलेलं आहे. तर राधासाठी अशी गोडशी गुलाबी कलरची छोटीशी सायकल त्यांनी पाठवलेली आहे. तर सगळे असे ते गिफ्ट असेंबल करायला लागले. मला एवढं भारी वाटत होतं ना, कसलं ना लेकरू एखादं लेकरू किती नशिबवान असतं ना, त्याला सगळं, सगळं, सगळे त्याच्यावर प्रेम करतात. त्याच्यानंतर त्याच्यासाठी सगळं करत असतात. तर हे चालू आहे राधाची सायकल असेंबल करणं. विराज आणि आप्पा, राधाचा बाबा आणि राधा बसलेले तिथे आणि मी आणि वहिनी असं मस्तपैकी बाजूलाच बसलो होतो. तर वहिनी माझी अशी जवळची मैत्रीण आहे. ती वहिनी म्हणण्यापेक्षा माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे आणि जसं मला कळतंय तसं ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि इतके कित्येक गोष्टी आयुष्यात घडून गेल्या, कित्येक सुख-दुःख आली. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्या आहे. सख्खी नसली तरीही सख्यापेक्षा जास्त जीवाभावाची ही माझी एक खूप खास व्यक्ती आहे. तर ती आज आली त्यामुळं आम्हाला असं घरच्यांची कमीच भासली नाही. ते सगळी कमी माझ्या आप्पा आणि वहिनीनं आणि लेकरांनी पूर्ण केली. आणि हे मस्त ही छोटीशी सायकलवर विराज तिला फिरवतोय. आणि मी इथं राधाचे गिफ्ट पाहते. राधाला वाढदिवसाला भरपूर चांदीचे पैसे, त्याच्यानंतर भरपूर सारे गिफ्ट आले होते. तर तिला काही एक्साइटमेंट नव्हती. तिला काही पडलेलं नव्हतं. तिला भांडी वगैरे काही खेळायला आवडतं. तिला खेळणी आवडत नाहीत बिलकुल सुद्धा. पण मी एक्साइटेड होती, की कोणी काय दिलंय ते बघावं. म्हणून आम्ही सरतेशेवटी झोपण्याच्या आधी गिफ्ट वगैरे उघडून बघितले आणि अशा प्रकारे राधाचा वाढदिवस संपन्न झालेला आहे. खूप सुंदर दिवस गेला सगळा. खूप भारी वाटलं आणि सगळे प्लॅन वर्कआउट झाले. म्हणजे असं कुठंच झालं नाही, की राधा खूप रडली आहे, तिनं काहीच करू दिलं नाही आणि सगळं सक्सेसफुल झालं. चला, खूप आनंदाचा दिवस होता. टचवूड बाबा. सरतेशेवटी आम्ही राधाची नजर काढली आणि अशा प्रकारे हा दिवस संपलेला आहे आणि आता मी आपल्या व्लॉगची सांगता करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, जगत राहा आणि मेन म्हणजे समाधानी राहा.